नॉट आउट डिसिजन इथून आलेलं आहे. भोईरवाडी संघाचा बॅटर सेफ असेल, पण चेंडू डॉट असेल म्हणजे 5 चेंडू 11 धावा. 5 बॉल 11. हा फलंदाज भोईरवाडी संघासाठी मॅच फिनिश करू शकेल. बघायचं 5-11. समोर ठेवला होता चेंडू, दिशा बदलली, साइड बदलली, चेंडू मात्र डॉट. आता 4 चेंडू आणि 11 धावा. 4 बॉल 11. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. रिव्ह्यू वाईट बॉल साठी रिव्ह्यू बॅटिंग टीमचा बघायचं. तिसऱ्या पंचांकडे कामगिरी. व्हाईट बॉल साठी रेफर केलाय बॅटिंग करणाऱ्या भोईरवाडी टीमने. एक रिव्ह्यू प्रत्येक टीम साठी आणि थर्ड अंपायरचा डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी अर्थात डॉट बॉल. 4 बॉल 11. बघायचं आता इथून. हा प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे. फुल टॉस होता, मिस केलाय चेंडू. धाव घ्यायची, धाव घ्यायची. पोहोचेल का बॅट्सर? फलंदाज आउट. मॅच 3 बॉल आता 11 पर्यंत पोहोचली भोईरवाडी टीम. आता 3 बॉल 11 म्हणजे आता हिटिंगची गरज आहे. भावेश नवीन फलंदाजाची एंट्री. आता सामना झुकवण्यासाठी बिग हिट. 3 बॉल 11 धावांची गरज आहे. सामना ताब्यात होता ज्यावेळी 10 बॉल 14 पाहिजे होत्या आणि मागच्या 7 बॉल मध्ये फक्त 3 धावा आल्यात आणि 3 बॉल 11 धावांची गरज आहे. तीन बॉल 11. एका चेंडू नंतर सामन्याचं जवळपास चित्र स्पष्ट होईल. काल ज्यांनी रेकॉर्ड ब्रेक कर्जत तालुक्यात एका स्पर्धेमध्ये 3 लगातार मॅन ऑफ द मॅच मिळवल्या त्या गौतम धुळे यांचं आगमन. गौतम आपलं अभिनंदन, खूप सारं कौतुक. 3 बॉल 11. गोलंदाजाचा चेंडू आलाय डॉट. मॅच आता 2 बॉल 11. आता दोनही षटकार कंपल्सरी आहेत भोईरवाडी टीमला. अभी नाही तो कभी नाही. काल गौतमने 4 बॉल मध्ये 16 धावा केल्या. 5व्या चेंडूवर तो आउट झाला. ती क्लिप व्हायरल झाली सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती, लाईव्ह वरती. त्यामुळे भरपूर आता चर्चेमध्ये असलेला चेहरा 3 मॅन ऑफ द मॅच घेणारा तो म्हणजे गौतम धुळे. 2 बॉल 11 कंपल्सरी 6 पाहिजे. बॉलरचा हा चेंडू पंच पाहतात. केतन धुळे यांचा डिसिजन डॉट बॉल. म्हणजे सामना आता जवळपास वंजारवाडी टीमच्या खात्यात. 1 बॉल 11. 10 बॉल मध्ये 14 पाहिजे होत्या. 1 बॉल मध्ये गरज येते 11 धावांची. 5 डॉट बॉल आलेत. म्हणजे मेडन ओव्हर शेवटच्या ओव्हर मध्ये वंजारवाडी संघाचा हा बॉलर टाकेल का? दुसरी मेडन ओव्हर या स्पर्धेची बघायची आता. सचिन शेवटचा बॉल. 1 बॉल 11 ची गरज. 6-11 होत्या, आता 1-11. बॉल हवेत. मागे खेळाडू. धावसाठी अटेम्प्ट नाही म्हणजे मेडन षटक वंजारवाडी टीमच्या या बॉलरचं आणि सामना संपलाय. विजयी झालाय तो मात्र वंजारवाडी. अभिनंदन टीम वंजारवाडी. हार्ड लक भोईरवाडी. 10 बॉल 14 ची मॅच आपण फिनिश करू शकला नाहीत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तर या सामन्याची मॅन ऑफ द मॅच ज्याने खरं तर खूप छान बॅटिंग केली आणि 38 मध्ये 23 धावा ज्याने केला तो सुनील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुनील आपण यावा आणि मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करावी. आणि दुसऱ्या बाजूला मी आता विनंती करेल वंजारपाडा आणि त्याचबरोबर स्मिथ 11 अंबोट. आज स्मिथचा वाढदिवस आहे. स्मिथला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू स्मिथ. आणि त्याच्या नावाने आज टीम उतरती आहे स्मिथ 11 अंबोट. सुनीलला मी आमंत्रित करेल. सुनील आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावं. काय बॅटिंग केली सुनीलने, शेवटपर्यंत राहिला आणि गणेशला आधी माहित होतं की 40 झालं तरी आम्ही फाईट करू आणि सुनीलला इथून आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी
या ठिकाणी देणार आहोत. तर मी विनंती करेल नरेशजी मिनमिने यांना की दादा आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथून सुनील या खेळाडूला प्रदान करावी. सुनील आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्टेजवरती पोहोचा. तिथे आमचे कॅमेरामॅन तो एरिया कव्हर करतायत आणि स्मिथ 11 आंबोट संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. सुनील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोहोचलेले आहेत आणि नरेश मिनमिने दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुनील या खेळाडूला प्रदान करतोय. 23 धावांची इनिंग त्याने साकारली आणि एक स्पेशल ट्रॉफी या प्लेयरसाठी आपण मॅन ऑफ द मॅचची या ठिकाणी देतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम वंजारवाडी आणि त्याचबरोबर कॉंग्रॅच्युलेशन सुनील. सुनील यानंतर आपली मॅच लगेच असेल, आपण विश्रांती करा. स्मिथ 11 आंबोट टीम 12th मॅन कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी याची नोंद घ्या. त्याचबरोबर वंजारपाडा टीम ड्रेसिंग आणि 12th मॅन कंपल्सरी आहे. एक इम्पॉर्टंट नियम आहे तुमच्या दोन्ही संघांसाठी. स्टेजच्या उजव्या बाजूला जांभळीचं झाड आहे.